श्रेयस, बघवणार नाही तुला. बाबा, बाबा, मी तुम्हाला वचन देते, यापुढे या घरावर मी कोणतंही संकट नाही येऊ देणार. तुम्ही माझं सुख हिरावून घेतलत ना, म्हणून नशिबाने सुद्धा तुमचं सुख काढून घेतलं. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. इथून पुढे मी तुम्हाला काय काय भोगायला लावते ते फक्त बघाच. आई, चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. आई, आई, सॉरी. आई सॉरी ना, खरंच सॉरी आई. आई, मी खरंच मुद्दामून नाही केलं. मी ना बाबांसाठी सरप्राईजच प्लॅन करायला नको हवं होतं. मला खरंच माहित नव्हतं की आयुष्य आपल्या पुढे एवढं मोठं सरप्राईज मांडून ठेवेल. आई, ऐका ना, माझं चुकलं. माझं खरंच चुकलं. सॉरी आई. आई, बोला ना माझ्याशी. आई सॉरी. आई, तू चल बरं आतमध्ये, जरा जाऊन आराम कर. ये. आई, विद्युत, आपले काका आज आपल्यात नाहीये. या गोष्टींवरती विश्वासच बसत नाहीये. काकांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. काका वडिलांप्रमाणे होते रे मला. माझं तरी काय वेगळं आहे बाबा. बाबांनी माझ्यामध्ये आणि श्रेयसमध्ये कधीच फरक नाही केला. शिल्पीशी माझा डिवोर्स होऊन सुद्धा त्यांचं माझ्याशी वागणं कधीच बदललं नाही. बाबा, त्यांनी माझ्यासाठी आणि ताईसाठी खूप केले. अरे, लहानपणी खूप लाड करायचे ते माझे, अगदी श्रेयसप्रमाणे. श्रेयसला एखादी गोष्ट नवीन घेऊन आले ना ते, ती गोष्ट मला पण मिळायची. बरोबर. अरे, बाबांबद्दल जितकं बोलू ना तितकं कमी आहे. पण काल जर का श्रेयस तर नागणी द्यायला वेळ पोचला नसतं ना, तर हे त्याला आयुष्यभर मनात टोचत राहिलं असतं. ते तर आहेच. पण बबन, मला एक गोष्ट कळत नाही. श्रेयस जिवंत आहे हे फक्त आपल्या घरातल्यांनाच माहित होते. मग ही गोष्ट पोलिसांपर्यंत कशी पोहोचली? विद्युत, आपण ह्या गोष्टीचा तपास नंतर करू. पण तू म्हणालास ना की श्रेयसला मी काही करून सोडून आणतो. प्लीज त्याला काही करून घेऊ नये, कारण की नंतरच्या सगळ्या विधींना तो असणं गरजेचं आहे. विद्युत,
बाबा आता काही झालं ना तरी श्रेयसला घेतल्याशिवाय मी परत नाही येणार. घरातला मुख्य माणूस जाण्यासारखी वाईट गोष्ट नाहीये. बाबा होते तेव्हा घराला एक वेगळं घर पण होतं. त्यांनी सगळ्यांना कसं घट्ट बांधून ठेवलं होतं. बाबा मला असं वाटतं की बाबांनंतर घराची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. कोणीतरी म्हणजे वहिनीच, दुसरं कोण? कारण की काकानंतर हे सगळं वहिनीच करू शकतात. आणि काही लागलं तर आपण आहोतच ना. घराला बांधून ठेवण्याची पेशन्स आणि जुळवून घेण्याची वृत्ती ही फक्त वहिनीमध्येच आहे. तू काम करायचं नाही घरोघरी जाऊन, तर तू स्वतःच काम कर, स्वतःचा व्यवसाय सुरू कर. मी या स्पर्धेत भाग घेणार आहे. हा मला आनंद झाला असता जर माझ्या निर्णयामध्ये माझं कुटुंब माझ्या बरोबर असलं असतं तर. अश्विनी, मी आहे तुझ्या बरोबर. हे घर जर मी शिल्पीच्या नावावर केलं तर ती काय करणार आहे याची संपूर्ण जाणीव आहे मला. माझा हिच्यावर विश्वास नाही आहे. तुम्ही सुटलात बाबा, पण आम्हा मागे उरलेल्या माणसांना जगण्या वाचून पर्याय नाहीये. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यावर नाही वहिनीवर प्रेम केलं. ठीक आहे, तुमचं प्रेम नाही तर नाही, पण निदान तुमची प्रॉपर्टी तरी मला मिळू देत. अश्विनी, हे बघ कढी खिचडी केली आहे, ही घे. आणि बबनकडे सुद्धा डबा पाठवलाय. हा, घे. पाणी घेऊन येते आई, हो. गोळ्या घ्यायच्या. हो. उज्ज्वला ताई, थोडे 2 घास तरी खाऊन घ्या हो, पण उपाशी राहू नका. बीपीच्या गोळ्या ऑक्टोबर, 60 गोळ्या. पुढची मागवायची तारीख 22 डिसेंबर. उज्ज्वलाची ब्लड टेस्ट मार्च 2024. आता हे सगळं कोण लक्षात ठेवणार? मला हट्टांनी सकाळी फिरायला कोण घेऊन जाणार? माझी चिडचिड कोण ऐकणार? असा संपतो का एखाद्या जोडप्याचा संसार? त्यांना चहा कसा लागतो हे मला माहित होत. मला रात्री झोपताना पंखा किती वर पाहिजे हे त्यांना माहित होत. वय झालं की झोप लागत नाही, चिडचिड होते. कसं जगायचं तर मी त्यांच्याशिवाय? सगळं माझ्यामुळे झालं. मी हट्ट करायला नको होता. मी त्यांच्या पाठी लागले. गाडीचं तिकीट होतं तरी म्हटलं आपण प्रायव्हेट कार करूया, आपण प्रायव्हेट कार करूया. सारखं विचारत होते का का का, पण मी काही सांगू शकले नाही. मला श्रेयसला भेटायची ओढ होती. म्हणाले, उज्ज्वल मला का नाही सुचलं तुला प्रायव्हेट कार करून घेऊन जाऊ? मी कधीच तुझ्या आयुष्यात हौसमौस केली नाही आणि तू चकार शब्दाने कधी काही बोलली नाही. का मी हे सगळं केलं कोणाला माहित होत? आई माझी चूक झाली का? माझा खट्ट माझ्या असेल. आई अशी नाही.
मी खूप मोठी चूक केली ग. श्रेयस गेला तेव्हा मी तुला नाही समजून घेतलं, म्हणून मला देवाने शिक्षा दिली. ताई म्हणून मला हा दिवस माझ्या वाटत ना. अश्विनी मला माफ कर, मला माफ कर. आई तुम्ही माफी नका मागू. आणि आई इथे एक शेवटची सही. ताई तू सुद्धा माझ्यासोबत इन्शुरन्सच्या ऑफिसला चल, कारण तिथे आपल्याला सगळे पैसे भरावे लागणार आहेत आणि तुझ्या सह्याही लागणार आहेत. तिथे एनओसी मिळाली की मी तिथूनच पोलीस स्टेशनला जाईन. हो मी पर्स घेऊन आलेच. आणि पैशांची बॅग पण घेऊन ये. मी घेऊन येते. जा बाबा जा. काय तो एकदाचा सूक्ष्म मोक्ष लाव. तर पोलिसांच्या वाऱ्या नकोत आणि पुन्हा ते सगळं सहन करायची ताकद नाही. लवकरात लवकर श्रेयसला घेऊन परते. विद्युत एक्झॅक्टली किती पैसे लागणार आहेत? नाही, कारण बाकी पैशांची काळजी मलाच घ्यायची आहे. घर खर्च सुद्धा मलाच बघायचा आहे, म्हणून विचारते. शिल्पी सगळेच पैसे लागतात, पण आपल्याला फक्त इन्शुरन्सचे पैसे नाही भरायचे. त्यांनी पेनल्टी सुद्धा लावली आहे, ती सुद्धा भरायची. आणि ती भरणं वाचून पर्याय सुद्धा नाही. आई तुम्ही प्लीज काळजी करू नका. ही वाईट फेस काय जास्त दिवस राहणार नाही. इनफॅक्ट आजच ती संपेल. मी आज काय श्रेयसला घेतल्याशिवाय इथे येणार नाही. पण तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. येऊ मी आहे ना. मी घेते तिची काळजी. आम्ही आहोत एकमेकींना. आम्ही आधार देऊ. माझेही बाबा गेलेत. मी पण एकटी पडली आहे. बट डोंट वरी अबाउट मी. येऊ मी. आई येते. श्रेयसला घेतल्याशिवाय परत येणार नाही म्हणे. झालं कल्याण. म्हणजे आता हे लव्हबर्ड पुन्हा एकदा एकत्र येणार आणि त्यांनी रंगवलेली स्वप्न खरी होणार. म्हणजे आता माझ्या हातातून पुन्हा सगळ्या गोष्टी निसटतात. नाही, असं नाही चालणार. मला काहीतरी करायला पाहिजे. मला 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 सोय बघायला पाहिजे. काहीतरी शिल्पी कर काहीतरी. बरं झालं ड्रेसिंग झाली. सकाळचं महत्त्वाचं काम झालंय. तुझा आराम कर. मी एका ऑफिसमध्ये जातो. काकांचं डेथ सर्टिफिकेट द्यायचं आहे मला. पांड्या सर ऐका ना, आता माझी जखमही भरली आहे ना, तर मग ते काम मी करू का प्लीज? प्रतीक, काय झालं? तिची जखम आत्ताच बरी झाली, त्याच्यामुळे तू लगेच इकडे तिकडे फिरण्याचा विचार करू नकोस. तुझा आराम कर. मी जातो आणि पटकन येतो. मला जास्त वेळ लागणार नाहीये. पण तरी सर एकदा माझं ऐकून तरी घ्या ना. तुला सांगितलं ना एकदा. आणि वहिनीने तुझी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. तू मला काळजी घेऊ दे तुझी. सर सध्या तर मला याची काळजी वाटते ना की मागच्या दिवसात जे काही घडलंय आणि आता जे काही झालंय ना, त्यामुळे मयुरीला खूप टेन्शन आलं असेल. ती हे सगळं कसं हँडल करत असेल. हो जावाई बापू, भरपूर विचार करताय तुम्ही. वाघमारेचा जावाई होणार आहेस तू. हा, त्यामुळे असे भलते सलते विचार करत बसू नको. सगळं होईल. वाघमारेंचा जावाई बनायचंय ना, विचार बदलला. ते थांब, मी वहिनींना सांगतो. नाही, मला तर मयुरीशी लग्न करायचंच आहे. सर मी काय म्हणतो ऐका ना, ही जी तुम्ही आजकाल मला स्पेशल ट्रीटमेंट देताय ना, ती नका देऊ. म्हणजे तुमच्यासाठी जो आधीचा प्रतीक होता ना, तोच मी आहे. म्हणजे काहीच बदललं नाही आपल्यात. तुला काय वाटतं, आम्ही तुझा स्पेशल ट्रीटमेंट देतोय? वेड्या, हे तुझ्यासाठी नाही, आम्ही आमच्या पोरीसाठी करतोय. आमचा खूप जीव आहे तिच्यात. खूप विश्वासाने तिचा हात तुझ्या हातात देतोय आम्ही. त्यामुळे तिची काळजी नीट घे, कळलं? असं मी तिला कायम आनंदात ठेवेन. ठेवावंच लागेल, तर गाठ आमच्याशी आहे. जर का तिला थोडा जरी त्रास झाला
आणि तिच्या डोळ्यात एक थेंब जरी पाणी आलं तर श्रेयसच्या ऐवजी मी तुला मारेन. सर नको नको, मला ना तुमच्या फायटिंग स्किल त्याच दिवशी कळाला जेव्हा तुम्ही त्या एकेकीच्या गुंडांना मारत होतात ना, तेव्हाच कळालेलं. पण अशी वेळ मी येऊनच नाही देणार ना तुमच्यावर. तिच्यावरती विश्वास आहे म्हणून तर तिचा हात तुझ्या हातात दिलाय. काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. आणि जास्त विचार करत बसू नको. घरी जा आणि आराम कर. ओके, मी आलो जाऊ. सर पण मला असं वाटतं की आपल्याला ना त्या गोष्टीचा शोध घ्यावाच लागेल. पोलिसांना तो निनावी कॉल नक्की केला कोणी होता. तू काळजी नको करू, बघू आपण नंतर ते. तू आता जा, घरी जा. श्रेयस, अरे तुझ्या बेटीच्या ओढीने मी गाईने निघाले. त्याने हट्टाने टॅक्सी करायला लावली. गाईत निघालो. माझ्याच मुळे यांचं मरण जवळ आलं रे. सगळ्याला मीच कारणीभूत आहे. बस बस, स्वतःला दोष देऊ नकोस का. जे व्हायचं होतं ते झालं. तुझ्यामुळे काही झालं. तुझ्यासाठी सरप्राईज आहे, सरप्राईज. हळू 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 हळू. थांब, हा थांब थांब थांब. 1 2 3 सरप्राईज. बाबा, कुठे गेला होता तुम्ही? आम्ही किती मिस केलं तुम्हाला. बेटा, मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं. पण भावांचा नाईलाज होता ना, म्हणून त्यांना जावं लागलं. आता तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. कुठे नाही जाणार. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. ये बस इकडे. तू परत आलायस, हाच मला आधार आहे. आता याच आधारावर मला उरलेलं आयुष्य काढायचं. नाहीतर माझ्या जगण्याला काही अर्थच नाहीये रे. आई, असं का बोलतेस? आम्ही सगळे आहोत. श्रेयस, मला वचन दे, तू पुन्हा आम्हाला कधी सोडून जाणार नाहीस. आई, मी वचन देतो, मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. आय प्रॉमिस. अश्विनी, लहानपणी ना मी खूप मस्तीखोर होतो. शाळेत मारामाऱ्या, शेजारच्या पंप्याला तर खूप मारलाय मी अशी काही मस्ती केली ना की बाबा मला खूप मारायचे. इतकं मारायचे की पाठीवर अक्षरशः वळ उठायचे. मारायचे मला, पण लागायचं त्यांना. मी हट्टी, न बोलता न जेवता रडत रडत झोपून जायचो. मग तेही नाही जेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं का पाठीला तेल लावलेलं असायचं. मला वाटायचं आईने लावलंय. नंतर कळायचं बाबांनी लावलं. जोपर्यंत जखम बरी व्हायची नाही ना, रोज रात्री यायचे, रडायचे आणि पाठीला तेल लावायचे जखम बरी होईपर्यंत. असे असतात का ग सगळे वडील? बोलून नाही दाखवत पण खूप प्रेम करतात. माझे बाबा तर असे होते. खूप जीव होता त्यांचा माझ्यावर, पण गेले सोडून.
गेले सोडून.